निसर्ग, इतिहास आणि भक्ती यांचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. आणि असंच एक सुंदर ठिकाण आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हॅलो, मी भाग्येश्वरी. आज मी आले खळी आणि खरशिंदे गावच्या डोंगरावर वसलेल्या एका अतिशय शांत आणि पवित्र ठिकाणी, श्री क्षेत्र उंबरेश्वर येथे. असं म्हणतात की इथे अनेक वर्षांपूर्वी संत माणिकगिरी महाराज आले होते आणि त्यावेळी इथे फक्त एक वडाचं झाड आणि त्याखाली एक छोटंसं दत्त मंदिर उभं होतं. पण त्यांच्या भक्ती, तपश्चर्या आणि कृपेने हे ठिकाण आज श्रद्धेचं केंद्र बनलं आहे. असंही सांगितलं जातं की संत माणिकगिरी महाराजांना रिद्धिसिद्धी प्राप्त होती आणि त्यांनी अनेक वेळा येथील गावकऱ्यांना चमत्कारातून आशीर्वाद पण दिला आहे. त्यामुळेच आजूबाजूच्या गावकऱ्यांचं पण हे एक मोठं श्रद्धास्थान बनलं आहे. आज येथे एकूण 6 मंदिरं उभी आहेत आणि हे फक्त ब्रह्मलीन महंत सद्गुरू माणिकगिरी महाराज यांच्या कृपेनेच आहे. असंही सांगितलं जातं की बऱ्याच वर्षांपूर्वी जोरदार पाऊस सुरू असताना इथे एक वीज पडली होती आणि त्या जागेचंच पुढे विहिरीत रूपांतर झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कितीही मोठा दुष्काळ पडला तरी त्या विहिरीचं पाणी आजपर्यंत कधीच आटलं नाही. संत माणिकगिरी महाराज दर महिन्याच्या एकादशीला पायी पंढरपूर वारी करायचे. आणि एक खरी गोष्ट सांगू का, माणिकगिरी बाबांचा सहवास मला स्वतःला लाभलेला आहे आणि खरंच खूप छान वाटतं की आपणही अशा पवित्र संतांच्या वास्तूमध्ये राहिलो आहोत.